प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स टुगेदर कॉन्स्टिट्यूट अॅन ॲग्रीमेंट. म्हणजे आपण पहिल्यापासून लर्न करतो आहे आता की प्रपोजल आणि ॲक्सेप्टन्स दोन्ही एकत्र आले की ॲग्रीमेंट होतं. सेक्शन 2E आहे, सेक्शन 2 क्लॉज E, स्मॉल e, which gives the definition of agreement. Now section 2E says that every promise and every set of promises forming consideration for each other is an agreement. बरोबर. प्रपोजल दिलं, प्रपोजलला ॲक्सेप्टन्स मिळाला. ॲक्सेप्टेड प्रपोजल इज इक्वल टू प्रॉमिस. बरोबर. जो प्रस्ताव स्वीकारला गेलेला असतो तिथंच ते वचन झालेलं असतं. जो प्रस्ताव स्वीकारला जातो त्याचं वचन तयार होतं. वचन कोण देतं? दोन्ही पार्टी एकमेकाला देतात. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? प्रॉमिस इन टू प्रॉमिस इज इक्वल टू ॲग्रीमेंट. ज्यावेळी दोघं एकमेकांना वचन देतात त्यावेळी तिथं ॲग्रीमेंट होतं. आलं लक्षात? आणि म्हणून आपण काय म्हणतोय? एव्हरी प्रॉमिस अँड एव्हरी सेट ऑफ प्रॉमिस फॉर्मिंग कन्सिडरेशन फॉर ईच अदर. कन्सिडरेशन म्हणजे काय? समथिंग इन रिटर्न, मोबदला. तो दोघांसाठी मोबदला ज्यावेळी प्रॉमिसमधून तयार होतो त्यावेळी आपण म्हणतो की तिथं ॲग्रीमेंट झालं. आता याचे प्रकार काय काय आहेत? पहिल्यांदा व्हॅलिड ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट कसं असतं? व्हॅलिड असतं. व्हॅलिड असतं म्हणजे काय असतं? कायद्यानं ते मान्य असतं. व्हॅलिड ॲग्रीमेंटला आपण काय म्हणतो? कायद्याने मान्य असलेले ठराव किंवा ॲग्रीमेंट. बरोबर. म्हणजेच असे ठराव जे करार होण्यासाठी पात्र असतात त्याला आपण व्हॅलिड ॲग्रीमेंट असं म्हणतो. असे ठराव जे करार होण्यासाठी पात्र असतात त्याला आपण व्हॅलिड ॲग्रीमेंट असं म्हणतो. बरोबर. कॉन्ट्रॅक्टपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला पहिली स्टेप कुठली आहे? प्रस्ताव, प्रपोजल. दुसरी स्टेप कुठली आहे? ॲक्सेप्टन्स. तिसरी स्टेप कुठली आहे? प्रॉमिस. चौथी स्टेप कुठली आहे? ॲग्रीमेंट. आणि पाचवी स्टेप कुठली आहे? करार. इज इट सो? आता ॲग्रीमेंटपर्यंत येण्यासाठी आपल्याला अगोदरच्या सगळ्या स्टेपमधून जावं लागणार. ज्यावेळी आपण ॲग्रीमेंटपर्यंत येतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ॲग्रीमेंट कुठले असे असू शकतात की जे करार होण्यासाठी लायक आहेत. मग करार कायदा सांगतो की जे ॲग्रीमेंट कॉम्पिटंट पार्टीने केलेले असतात, जे ॲग्रीमेंट फ्री कन्सेंटने झालेले असतात, जे ॲग्रीमेंट लॉफुल कन्सिडरेशन अँड लॉफुल ऑब्जेक्टसाठी झालेले असतात आणि जे ॲग्रीमेंट करार कायद्याने अवैध डिक्लेअर केलेले नसतात ते सगळे ॲग्रीमेंट हे करार असतात. मी काय सांगितलं? पहिलं कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज. ॲग्रीमेंट तर कोणीही करेल, 17 वर्षाचा मुलगा पण करेल, पण करार कायदा त्याला मान्यता देत नाही. कारण तो सांगतो की 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. म्हणजे पहिली कंडिशन आहे कॉम्पिटन्सी ऑफ द पार्टीज फॉर द व्हॅलिडिटी ऑफ द ॲग्रीमेंट. अँड सो अ पर्सन हू इज अ कॉम्पिटंट टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट कॅन मेक अ व्हॅलिड ॲग्रीमेंट. एखादा वेडा असेल, सही केली, तो ठराव व्हॅलिड आहे का? नाही. कारण करार कायदा सांगतो इन्सेन पर्सन इज नॉट कॉम्पिटंट टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर काही लोकांना फिट्स येतात. त्या फिट्समध्ये जर त्यांनी सही केली, ॲग्रीमेंट केलं, ते पण अवैध आहे, व्हॅलिड नाही. काही लोकांना फ्रिक्वेंटली फिट येतात, फ्रिक्वेंटली ते नॉर्मल असतात. म्हणजे मध्येच तासभर फिट येईल, परत 2 तास नॉर्मल राहील, परत 1 तास फिट येईल, परत 2 तास नॉर्मल राहील. मग अशा वेळेला त्या नॉर्मल कंडिशनमध्ये जर त्यांनी ते ॲग्रीमेंट केलं तर ते कायद्याने मान्य आहे. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दॅट फिट जर त्यांनी ॲग्रीमेंट केलं तर ते व्हॅलिड नाही. आलं लक्षात?
आणि म्हणून आपण म्हणतो कॉम्पिटन्सी ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज मस्ट फॉर द व्हॅलिड ॲग्रीमेंट. दुसरं आपण काय म्हणतोय, फ्री कन्सेंट. अ कन्सेंट इज फ्री if it is not induced by coercion, undue influence, mistake, misrepresentation and fraud. 5 गोष्टी. कन्सेंटला फ्री कन्सेंट म्हणण्यासाठी आपण काय म्हणतो की तुमची कन्सेंट त्या करारामधली ही इंड्यूस नसली पाहिजे किंवा ती इन्फ्लुएन्समध्ये नसली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठेही थ्रेट नसला पाहिजे, म्हणजे कोर्शन नसला पाहिजे, धाक नसला पाहिजे, प्रेशर नसला पाहिजे. ती फ्री कन्सेंट नाही, तो त्याच्या मनापासून आलेला नाही आहे. त्याच्या कधी कधी आपण अशा रिलेशनमध्ये असतो, बॉस आहे, एम्प्लॉई आहे, ॲडव्होकेट आहे, क्लायंट आहे, डॉक्टर आहे, पेशंट आहे, अनडू इन्फ्लुएन्स आहे, अनुचित प्रभाव. साईन तर करताय पण त्याच्या प्रभावाखाली करताय. डॉक्टरनं सांगितलं काहीच करता आलं नाही, साईन केली. ॲडव्होकेट बोलला ती प्रॉपर्टी परचेस कर आणि त्याच्याबरोबर करार कर म्हणून केला. तर असे जे रिलेशन असतात त्या रिलेशनमध्ये अनडू इन्फ्लुएन्स असण्याची शक्यता असते आणि मग कधी कधी त्या इन्फ्लुएन्सखाली पार्टी काय करतात, ॲग्रीमेंट करतात, ते पण व्हॅलिड नाही. म्हणजे फ्री कन्सेंट जी आहे ती अनडू इन्फ्लुएन्सने पण अफेक्ट होऊ शकते. जसं कोर्शनने अफेक्ट होते तसं अनडू इन्फ्लुएन्सने पण अफेक्ट होऊ शकते. तसंच मी काय सांगतो ते यांना कळत नाही, हे काय सांगतायत ते मला कळत नाही. आम्ही दोघं काय वेगळ्याच जगात आहे. मिस्टेक बिटवीन द पार्टीज. त्यांनी ॲग्रीमेंट लिहिताना चूक केली, 1-0 खाऊन टाकला आणि मी पण सही केली. कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट व्हॅलिड ॲग्रीमेंट होणार नाही बिकॉज ऑफ मिस्टेक. सो द पॉईंट इज दॅट मिस्टेक असेल तरी पण ते ॲग्रीमेंट व्हॅलिड होत नाही. मिसरिप्रेझेंटेशनला आपण म्हणतो की आपण कधी कधी काय करतो, आपला इंटेन्शन नसतो की त्याच्यामध्ये काहीतरी राहिलं पाहिजे, किंवा आपण असं कुठलं तरी स्टेटमेंट करतो की जे स्टेटमेंट कॅज्युअली असतं, विदाऊट एनी इंटेन्शन असतं, दुसऱ्याला काय फसवायचं नसतं, बरोबर. आणि अशा वेळेला मग आपण ज्यावेळी मिसरिप्रेझेंटेशनने आपली कन्सेंट देतो त्यावेळी ती कन्सेंट पण व्हॅलिड नसते. आणि म्हणून ती कन्सेंट व्हॅलिड नसते, म्हणून ते ॲग्रीमेंट त्यामधून जर तयार झालं असेल तर ते पण व्हॅलिड नसतं. इज इट सो? म्हणजे फ्रॉड आणि मिसरिप्रेझेंटेशन याच्यामध्ये फरक आहे. फ्रॉडमध्ये इंटेन्शन टू डिसीव्ह आहे, की ज्याच्यामध्ये आपण त्याला फसवायचं आहे. आणि मिसरिप्रेझेंटेशनमध्ये इंटेन्शन नाही, फक्त एक पॉझिटिव्हली आपण त्यांना असं स्टेटमेंट केलं. त्याची व्हेरॅसिटी आम्हाला पण माहिती नाही, चूक आहे की बरोबर आहे हे आम्हाला पण माहिती नाही, आम्ही जस्ट बोलून गेलो. मिसरिप्रेझेंटेशन झालं आणि मिसरिप्रेझेंटेशन कन्सेंटला अफेक्ट करते आणि म्हणून ते पण व्हॅलिड ॲग्रीमेंट होत नाही, बरोबर. आणि फ्रॉड तर मी सांगितलं, फ्रॉड झालं, मिसरिप्रेझेंटेशन झालं, मिस्टेक झालं, कोर्शन झालं, अनडू इन्फ्लुएन्स झाला. ह्या 5 गोष्टीमुळे कन्सेंट जी आहे ती अफेक्ट होऊ शकते. आता हे पुढच्या ह्याच्यात आपण शिकणार आहे. पण ज्यावेळी व्हॅलिडिटी ऑफ द ॲग्रीमेंट आपण म्हणतो, कायद्यानं ॲग्रीमेंट हे असलं पाहिजे, त्यावेळी पहिला रूल सांगतो की पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट टू एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे ती वेडी नसली पाहिजे, काय करतो आहे ते त्यांना समजलं पाहिजे, 18 वर्ष वय कंप्लीट असलं पाहिजे, हे कॉम्पिटन्सीच्या बाबतीत. दुसरं फ्री कन्सेंट. मग कन्सेंट वेन इट इज अ फ्री, वेन इट इज नॉट अफेक्टेड बाय कोर्शन, अनडू इन्फ्लुएन्स, मिसरिप्रेझेंटेशन, फ्रॉड अँड मिस्टेक. दॅट इज ऑल्सो अ कंडिशन फॉर द व्हॅलिडिटी ऑफ द ॲग्रीमेंट. तिसरा
ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन ऑफ द ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल. ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन ऑफ द ॲग्रीमेंट मस्ट बी लॉफुल. कायदेशीर हेतूने ॲग्रीमेंट केलं पाहिजे. म्हणजे आता ही रूम भाड्यानं द्यायची आहे, बरोबर. ही आपली रूम जी आहे, आपण जिथं बसलो आहे, ती रेंटने द्यायची आहे. पण ते रेंटने देण्याचं कारण काय आहे? स्मगलिंगचा माल इथं आणून ठेवायचा. चालेल का? नाही चालेल. मग अशा वेळेला ते ॲग्रीमेंट अनलॉफुल होऊन जातं. कारण अशी कुठली तर कृती की जी कायद्याने प्रोहिबिट केलेली आहे, त्याला ऑफेन्स म्हटलेला आहे, अशा कृतीसाठी तुम्ही तो करार करत आहात. म्हणजे तुमचा ऑब्जेक्ट जो आहे करार करण्याचा तो लॉफुल पाहिजे, कायदेशीर पाहिजे. सो ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन, त्याच्यातून मिळणारा मोबदला, या दोन्ही गोष्टी कायद्याने मान्य असल्या पाहिजे, तरच तो करार जो आहे किंवा तो ॲग्रीमेंट जो आहे तो व्हॅलिड कन्सिडर केला जातो. अँड नेक्स्ट, द ॲग्रीमेंट इज नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर वॉइड बाय लॉ. द ॲग्रीमेंट नॉट एक्सप्रेसली डिक्लेअर वॉइड बाय लॉ. डिक्लेअर वॉइड, VOID, वॉइड बाय लॉ. वॉइड म्हणजे काय? अवैध, अवैध, इनव्हॅलिड, विच इज और विच कॅन बी नॉट एनफोर्सेबल. त्याला अंमलबजावणीत आणू शकत नाही कोर्टामध्ये जाऊन, तो वॉइड, बरोबर. मग असे ॲग्रीमेंट जे करार कायद्यानं एक्सप्रेसली सांगितलेलं आहे की बाबा हे ॲग्रीमेंट जर तुम्ही करत असाल तर तुम्ही चूक करताय, कारण कायदा अशा ॲग्रीमेंटला मानत नाही. म्हणजे कुठले ॲग्रीमेंट? फॉर एक्झाम्पल मायनरशी केलेला ठराव, बरोबर. पण करार कायदाच जर सांगत असेल की अज्ञानी व्यक्तीबरोबर केलेला ठराव जो आहे तो वॉइड असतो, आणि तो वॉइड फ्रॉम द इन्सेप्शन असतो, फ्रॉम द बिगिनिंग, कायद्याने मान्यच नाही. आणि म्हणून आपण तो पण मुद्दा बघणार आहे, कॉम्पिटन्सी ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, की ज्याच्यामध्ये मायनरच्या विरुद्ध तुम्ही असा स्टँड पण घेऊ शकत नाही की मला माहीत नव्हतं हा 18 वर्ष कंप्लीट नाही म्हणून. म्हणजे मला त्याने सांगितलंच नाही की मला 18 वर्ष कंप्लीट नाही, असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण कायद्यानं त्याला संरक्षण दिलेलं आहे, आणि कायदा हे मान्य करत नाही की तुम्ही व्हेरीफाय केलं नाही, आणि म्हणून हा करार झाला. कायदा म्हणतो की ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही बघायचं आणि मग त्याच्याबरोबर ट्रान्झॅक्शन करायचं. कारण मायनर हा अज्ञानी असतो, त्याला विचार करता येत नसतो, तो तेवढ्या मॅच्युरिटीचा झालेला नसतो, आणि म्हणून करार कायदा हा त्याला संरक्षण देतो, आपल्याला संरक्षण देत नाही. इज इट सो? नेक्स्ट आहे, आता हा पॉईंट समजला, व्हॅलिड ॲग्रीमेंट म्हणजे काय. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला लक्षात येईल की या कंडिशन जे ॲग्रीमेंट फुलफिल करतात ते व्हॅलिड असतात. म्हणजे जे कॉम्पिटंट पार्टी असतात, जे फ्री कन्सेंटने झालेले असतात, जे लॉफुल ऑब्जेक्ट लॉफुल कन्सिडरेशनसाठी असतात, आणि जे एक्सप्रेसली कायद्याने डिक्लेअर केलेले नसतात वॉइड म्हणून, हे सोडून जेवढे पण तुम्ही ठराव कराल ते सगळे व्हॅलिड असतात. आता फक्त आपण व्हॅलिड ॲग्रीमेंट काय ते फक्त बघितलं. आता सेकंड आहे वॉइड. वॉइड, VOID, वॉइड. आता वॉइडला काय म्हणतात? ॲन ॲग्रीमेंट विच इज नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ, दे आर वॉइड ॲग्रीमेंट्स. जे ॲग्रीमेंट कायद्याच्या दृष्टीने अंमलबजावणीत येणार नाहीत किंवा येण्याजोगे नाहीत, ते सगळे वॉइड ॲग्रीमेंट आहेत. सेक्शन 2G. आता अशा ॲग्रीमेंटचा कुठलाही लीगल इफेक्ट नसतो. कायद्याच्या दृष्टीने असे ॲग्रीमेंट झिरो असतात. दे आर झिरो. त्यांचा कुठलाही व्हॅल्यू नाही, इफेक्ट नाही, त्याला आपण वॉइड असं म्हणतो. आता असे कुठले आहेत? जसं ॲग्रीमेंट विदाऊट कन्सिडरेशन, प्रतिफलाशिवाय केलेले करार किंवा ॲग्रीमेंट, ते वॉइड आहेत.
Agreement made without consideration is void. You can mention only that. Agreement made without consideration is void. त्याच्यानंतर आहे 11-12 सेक्शन. ॲग्रीमेंट मेड विथ इनकॉम्पिटंट पार्टीज, जसं मायनर सांगितलं, अनसाउंड माइंड सांगितलं, ते वॉइड आहेत. इनकॉम्पिटंट पार्टीच्या बरोबर केलेले ठराव. त्याच्यानंतर सेक्शन 23 इनकॉम्पिटंट. आत्ता सांगितलं ना 18 वर्ष कंप्लीट नाही तो वेडा ते आहे, किंवा फ्रिक्वेंटली अनसाउंड माइंड आहे, इन्सेन आहे. 25 नाही तो. नेक्स्ट आहे 23 ॲग्रीमेंट द ऑब्जेक्ट अँड कन्सिडरेशन ऑफ विच इज अनलॉफुल. नेक्स्ट आहे ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज. तेवीस रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज. बरोबर ना. केला तर कुणी है ना. तसंच ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड. ट्रेड 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 व्यवहार, बिझनेस, ऑक्युपेशन ज्याला म्हणता ना तुम्ही. आता माणूस कुठलाही व्यापार करू शकतो, बिझनेस करू शकतो, पण जर कोणी त्याच्यावरती बंधन घालत असेल की तू हे नाही केलं पाहिजे, तर तसे ॲग्रीमेंट इनव्हॅलिड आहेत, वॉइड आहेत. दे आर कन्सिडर ॲज वॉइड ॲग्रीमेंट्स. नेक्स्ट आहे आता ह्याचे सेक्शन जे आहेत ते 26-27. नाही ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ मॅरेज, ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड 26-27, ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ लीगल प्रोसिडिंग 28, इन रिस्ट्रेंट ऑफ लीगल प्रोसिडिंग 28, मॅरेज 26, 27 ट्रेड इन रिस्ट्रेंट ऑफ ट्रेड, आणि त्याच्यानंतर ॲग्रीमेंट इन रिस्ट्रेंट ऑफ लीगल प्रोसिडिंग. लीगल प्रोसिडिंग है ना, आपला राईट असतो कायद्याने दिलेला, आणि कुणी जर म्हटलं की तो राईट तू कोर्टामध्ये जाऊन एन्फोर्स नाही करायचा आणि त्याच्यासाठी त्याने ॲग्रीमेंट केलं, कायद्यानं त्यालाही मान्यता नाही. म्हणजे जो अधिकार लॉफुली तुम्ही कोर्टामध्ये जाऊन एस्टॅब्लिश करू शकता, घेऊ शकता, हे त्यालाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहीत आहे. आणि मग अशा वेळेला कोण काय करतं, तुमच्याकडे येतं आणि म्हणतं की एवढे पैसे घे पण कोर्टामध्ये जाऊन आणि तसं लिहून दे. असे ॲग्रीमेंट जे असतात ते वॉइड असतात, त्याला कायद्याने मान्यता नाही. बिकॉज दॅट पर्सन इज ट्राईंग टू प्रिव्हेंट यू फ्रॉम एक्झरसाइजिंग युअर राईट थ्रू कोर्ट ऑफ लॉ. आलं लक्षात. तुम्ही भले तुमच्यामध्ये ते असू शकतं, पण कायद्यानं त्याला मान्यता नाही, की कायदा अशा ॲग्रीमेंटला मान्यता देऊ शकत नाही. इज इट सो? सो दॅट इज 28. त्याच्यानंतर आहे ॲग्रीमेंट द मिनिंग ऑफ विच इज अनसर्टन 29. द मिनिंग ऑफ विच इज अनसर्टन. अनसर्टन असे ठराव की ज्यांचा अर्थच सर्टन नाही, म्हणजे समजत नाही, की जिथं आपल्याला त्या ॲग्रीमेंटची क्लिअरिटी येत नाही किंवा आपण कन्फ्यूज होऊन जातो. नेक्स्ट आहे वेजरिंग ॲग्रीमेंट. वेजरिंग WAGERING वेजरिंग ॲग्रीमेंट सेक्शन 30 ॲग्रीमेंट. ना वेजरिंग ॲग्रीमेंटमध्ये आपण अंडरस्टँड करतो
बेट लावणे, बेट लावतो ना, पाऊस पडला तर मी तुला 500 रुपये देतो, नाही पडला तर तू मला 500 रुपये दे. असे ॲग्रीमेंट पण वॉइड ॲग्रीमेंट आहे, कायद्याने त्याला मान्यता नाही. आणि म्हणून सेक्शन 30मध्ये सांगितलं आहे की बेटिंग जे आहे ते वॉइड ॲग्रीमेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲग्रीमेंट टू डू इम्पॉसिबल ऑर इलिगल ॲक्ट. हा आहे 56. an agreement to do impossible or illegal act. Illegal act. An agreement to do impossible or illegal act. 56. So हे जे ॲग्रीमेंट आहेत हे एक्सप्रेसली डिक्लेअर ॲज अ वॉइड ॲग्रीमेंट आहे. हे करार कायद्याने वॉइड म्हणून डिक्लेअर केलेले आहे. आता हे ॲग्रीमेंट कोर्टामध्ये एन्फोर्स केले जाऊ शकत नाहीत. बरोबर. म्हणजे याच्यापैकी कुठले ॲग्रीमेंट मी केले म्हणून जर तुम्ही कोर्टात गेला आणि म्हटलं की मला कोर्टाकडून कॉम्पेन्सेशन मिळावं, कोर्ट म्हणेल हे ॲग्रीमेंटच वॉइड आहे, त्याच्यामुळं तुम्ही आमच्याकडं आलाय ते आम्ही तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. इज इट सो. नेक्स्ट आहे वॉइडेबल. वॉइडेबल टर्म आहे. आपण काइंड्स बघतोय ॲग्रीमेंटचे, त्याच्यामध्ये पहिलं व्हॅलिड, दुसरं वॉइड, आता वॉइडेबल. वॉइडेबल म्हणजे काय? जे व्हॅलिड पण नाही आणि वॉइड पण नाही त्याच्यामध्ये. हां, जे वॉइड पण नाही आणि व्हॅलिड पण नाही त्याच्यामध्ये वॉइडेबल. आता हे कधी होतं? ते प्री कन्सेंटला 4 पॉईंट जे पहिले सांगितले, कोर्शन, अंडू इन्फ्लुएन्स, मिसरिप्रेझेंटेशन आणि फ्रॉड. मिस्टेक ते वॉइड असते. मिस्टेक ज्यावेळी दोघांची असते त्यावेळी ती ॲग्रीमेंटला वॉइड करते, आणि एकाचे असेल तर ती परत मग वॉइडेबल करते. तर मिस्टेक थोड्या वेळ बाजूला ठेवा. पहिले 4 पॉईंट, फ्रॉड, अंडू इन्फ्लुएन्स, कोर्शन, रिप्रेझेंटेशन. ज्यावेळी कन्सेंट जे आहे ही 4 पैकी कुठल्याही एका मुद्द्याने अफेक्ट होते त्यावेळी ते ॲग्रीमेंट जे असतं ते त्या ठिकाणी वॉइडेबल असतं. वॉइडेबल म्हणजे काय? द ॲग्रीमेंट विच इज एन्फोर्सेबल ॲट द ऑप्शन ऑफ वन पार्टी बट नॉट ॲट द ऑप्शन ऑफ अनदर पार्टी, देन सच ॲग्रीमेंट इज नोन ॲज अ वॉइडेबल. मी काय म्हटलं? एकतर ॲग्रीमेंट आहे 2 पार्टीमध्ये झालेलं आहे. इन जनरल आपण काय अंडरस्टँड करतो? दोन्ही पार्टी त्या ॲग्रीमेंटला एन्फोर्स करू शकतात. पण वॉइडेबलमध्ये आपण काय म्हणतोय? ॲट द ऑप्शन ऑफ वन पार्टी दॅट ॲग्रीमेंट इज एन्फोर्सेबल बट नॉट ॲट द ऑप्शन ऑफ अनदर पार्टी दॅट ॲग्रीमेंट इज एन्फोर्सेबल. दॅट इज नोन ॲज अ वॉइडेबल. सो वॉइडेबल समजलं काय? वन पार्टी इज हॅविंग अ ऑप्शन टू एन्फोर्स दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट and other party is not having option, then that is a voidable. Next, unenforceable. अनएन्फोर्सेबल म्हणजे काय? की जे कोर्टामध्ये एन्फोर्स केले जाऊ शकत नाही बिकॉज ऑफ टेक्निकल डिफेक्ट, त्याला आपण अनएन्फोर्सेबल म्हणतो. म्हणजे जसं रजिस्ट्रेशन नाही किंवा स्टॅम्प ड्युटी भरलेली नाही. ॲग्रीमेंट तर आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहे, पण रजिस्ट्रेशन नाही, मग ते टेक्निकली अनएन्फोर्सेबल आहे. कारण आपण बघतो की जे ॲग्रीमेंट हे रजिस्टर कंपल्सरी करावेच लागतात, तिथं कायदा असं सांगतो की अनलेस अँड अंटिल यू आर नॉट रजिस्टरिंग दॅट ॲग्रीमेंट इज नॉट एन्फोर्सेबल. बरोबर. जसं लीज आहे, लीजवरती तुम्ही प्रॉपर्टी दिली, 15 वर्षाचं लीज,
20 वर्षाचं लीज, 99 वर्षाचं लीज, कायदा असं सांगतो की ते कंपल्सरी रजिस्टर करावंच लागतं. विदाऊट रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे लीज ॲग्रीमेंट असेल आणि तुम्ही म्हणत असाल लीज ॲग्रीमेंट झालं, तर कायद्याच्या दृष्टीने ते अनएन्फोर्सेबल आहे. म्हणजे उद्या कोर्टामध्ये ते स्टँड होऊ शकणार नाही. कोर्ट म्हणेल की हे ॲग्रीमेंटच इनव्हॅलिड आहे, कारण हे कायद्याच्या दृष्टीने मान्य नाही. मग असे जे असतात ते अनएन्फोर्सेबल समजले जातात. ठीक आहे. नेक्स्ट आहे इल्लीगल. ॲग्रीमेंट इल्लीगल पण असतं. हां, अनएन्फोर्सेबल नंतर इल्लीगल. इल्लीगल म्हणजे कायद्यानं ते वॉइड तर आहेच, पण बेकायदेशीर पण आहे. इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर. म्हणजे कुठलं तर ॲग्रीमेंट अवैध असणं आणि ते अवैध असून बेकायदेशीर असणं, या दोन्ही गोष्टी जिथं असतात तिथं आपण त्याला इल्लीगल असं बोलतो. म्हणजे समजा ह्युमन ट्रॅफिकिंग. ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणजे काय? देह विक्री. बरोबर. लहान लहान मुली असतात, त्यांना काय केलं जातं? विकलं जातं. आता कायदा सांगतो की अवैध तर आहेच, पण ते बेकायदेशीर पण आहे. कारण ह्युमन ट्रॅफिकिंग इज अगेन्स्ट द फंडामेंटल राईट्स ऑफ दॅट पर्सन. कायद्यानं त्याला मान्यता तर नाहीच, पण त्याला शिक्षा केली जाऊ शकते, कारण तुम्ही काय करताय? बेकायदेशीर ट्रान्झॅक्शन करताय. असे जे ॲग्रीमेंट असतात, कारण गुन्हा करताना पण ॲग्रीमेंटच असते. बरोबर ना. गुन्हा ज्यावेळी करत असतो माणूस, त्यावेळी तो ॲग्रीमेंटच करत असतो. म्हणजे कुणाकडून तर सुपारी घेऊन कोणाला तरी मारणं, तिथं पण ॲग्रीमेंट आहेच ना. पैसे आहेच ना. पैसे घेतले, टार्गेट दिलं, ऑब्जेक्ट दिला, फक्त लेखी नसतं, ओरली असतं. 10 लाख रुपये एका मर्डरचे, फोटो पाठव, है ना. मर्डर केला, मग त्याला आपण म्हणू शकत नाही हा कॉन्ट्रॅक्ट आहे. तो अवैध आहे आणि तो बेकायदेशीर आहे, आणि म्हणून तो दखलपात्र आहे. पोलीस त्याच्यामध्ये ॲक्शन घेऊ शकतात. तर हे आहे डिफरंट काइंड्स ऑफ ॲग्रीमेंट, आणि ह्या टर्म्स तुम्हाला अंडरस्टँड करायला पाहिजेत. दीज आर द काइंड्स ऑफ ॲग्रीमेंट. सो हेअर आजच्या दिवसासाठी थांबू. वी विल स्टॉप हिअर फॉर टुडे अँड विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट टॉपिक असेल कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट, म्हणजेच त्याला आपण कॉम्पिटन्सी टू कॉन्ट्रॅक्ट. So we'll continue in the next lecture.